होमवर्कचे केले का तुम्ही? एक्झाम्पल केले का नाही? होमवर्कचे एक्झाम्पल केले का नाही? 3 केले. तू रे? का बरं? असं काही येणार नाही, नाही आलं तरी चालेल त्याच्यापेक्षा. तू रे? होमवर्क काही सांगतो, काल होता ना? दोघं नव्हते का रे? एकदम तू पण बाहेर गेला होता? ओके, दोघं भाऊ आहे का? तू रे? का नव्हता ना? असंच टाइमपास. का नाही केलं? हो, फर्स्ट क्वेश्चन काय, इफ ए इज इक्वल टू 1 tan x मायनस tan x 1 आणि काय विचारलं आहे, ए ट्रान्सपोज इंटू ए इनवर्स. ओके, आणि जे ऑप्शन्स दिलेले आहेत राईट, एक ऑप्शन लिहूयात. सो या टाईपचे काय ऑप्शन आहे, कॉस 2x, साइन 2x, साइन 2x, कॉस 2x. जे ऑप्शन्स दिलेले आहेत ऑल आर इन कॉस साईनमध्ये ॲज वेल ॲज मल्टिपल अँगलमध्ये सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. चारही जे ऑप्शन्स आहेत ए बी सी डी राईट, सगळे कॉस 2x साइन 2xच्या टर्ममध्ये आणि मल्टिपल अँगल आहे 2x, बाकी मग प्लस मायनस वगैरे काही ना काही असेल. तर या फॉर्ममध्ये आपला आन्सर यायला पाहिजे. लास्टचं जे आन्सर येणार आहे म्हणजे ए ट्रान्सपोज इंटू ए इनवर्स, याचं कन्व्हर्जन कशात करायचं, तुम्हाला मल्टिपल अँगल्समध्ये करायचं. क्लिअर आहे का? सो ऑप्शन्स काही लिहित नाही आहे, फक्त लक्षात होऊ द्या की लास्टचं जे आन्सर तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे, लास्टला जे आन्सर यायला पाहिजे इट शुड बी इन एक तर कॉस साईनच्या टर्म पाहिजे अँड मल्टिपल अँगल पाहिजे. 2x 3x वगैरे नाही, सगळे 2xच्या टर्ममध्ये. ठीक आहे. सो ए ट्रान्सपोज काय होणार सर, सोबत लिहूयात. लेट अस राईट ए ट्रान्सपोज. किती होणार ए ट्रान्सपोज? सो 1 tan x आणि सेकंड रोला तुम्ही काय लिहिणार 1. ठीक आहे. देन लेट अस फाइंड ए इनवर्स. करा, ए इनवर्स फाइंड आउट करा. हाऊ यू विल फाइंड ए इनवर्स? ॲडजॉइंट मेथड. ओके, सो ए इनवर्स काय आहे तुमचा 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. करेक्ट. लेट अस फाइंड डिटर्मिनंट. वन इंटू वन किती होणार 1 मायनस टॅन एक्स इंटू टॅन एक्स काय झालं मायनस टॅन स्क्वेअर एक्स. सो मायनस मायनस काय होणार आहे प्लस 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स काय आला डिटर्मिनंट. लिहू शकतात काय प्रॉब्लेम, किंवा ॲज इट इज ठेवा. बघू आपण पुढे लागलं तर सेक्स स्क्वेअर एक्स लिहूया, अदरवाईज ॲड इज ठेवू. सो दिस इज डिटर्मिनंट. लेट अस फाइंड नाउ ॲडजॉइंट. ॲडजॉइंटसाठी पहिले तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागेल, कोफॅक्टर. लिहा कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहा अँड देन यू राईट ॲडजॉइंट. सो कोफॅक्टर मॅट्रिक्स काय होणार 1, दिस विल बी 1
माइनस टॅन एक्स आहे, माइनस टॅन एक्सचं काय होणार प्लस टॅन एक्स, प्लस टॅन एक्स आहे काय होणार मायनस टॅन एक्स. टेक द ट्रान्सपोज ऑफ दिस, सो 1 टॅन एक्स मायनस टॅन एक्स 1. करेक्ट आहे का? देन लेट अस, सो ए इनवर्स आपण लिहू शकतो. ए इनवर्स काय होणार आहे 1 अपॉन दिस टर्म इंटू ॲडजॉइंट मॅट्रिक्स. करेक्ट. सो लेट अस कॅल्क्युलेट ए ट्रान्सपोज इंटू ए, ए ट्रान्सपोज इंटू ए इनवर्स. को फॅक्टर चुकलं का? काय चुकलं? हे मायनस टॅन एक्स आहे, मायनस टॅन एक्सचं काय 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 हां ठीक आहे, 1 मिनटं, ठीक आहे. हे डिलीट केलं 1 आलं, हे रो डिलीट केली, कॉलम डिलीट केला, हा 1 आला, हे 2 झाले. आता याचं काय लिहायचं तुम्हाला को फॅक्टर. रो डिलीट केली, कॉलम डिलीट केलं, काय आलं मायनस टॅन एक्स. मायनस टॅन एक्सचं काय लिहिलं, मग साईन चेंज करणार ना. आणि मायनस टॅन एक्स आहे, रो डिलीट केली, कॉलम डिलीट केलं, काय आलं टॅन एक्स. टॅन एक्सची साईन चेंज केली. करेक्ट आहे ना? लिहा ए ट्रान्सपोज इंटू ए इनवर्स. हे बघा यांच्या साईन चेंज करायच्या नाही, बाकी या दोघांच्या तुम्हाला साईन चेंज करायचे, म्हणजे याची नाही साईन चेंज करायची. हे रो आणि कॉलम तुम्ही डिलीट केलं, काय आलं मायनस टॅन एक्स उरलं. सो यू चेंज दी साईन. याचा आपण को फॅक्टर लिहितोय, रो डिलीट कॉलम डिलीट, काय आलं टॅन एक्स, चेंज दी साईन. आणि मग फर्स्ट रो कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. सो ए ट्रान्सपोज, हां आता हे बघा ए ट्रान्सपोज हा आहे करेक्ट, आणि ए इनवर्स काय होणार आहे 1 अपॉन दिस डिटर्मिनंट. सो ही टर्म मी आधी लिहितोय 1 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इंटू ए ट्रान्सपोज 1 मायनस टॅन एक्स, टॅन एक्स 1, हा तुमचा ए ट्रान्सपोज आहे, इंटू ॲडजॉइंट. किती ॲडजॉइंट 1 मायनस टॅन एक्स 1. राईट. सो दिस लेट अस कीप दिस ॲज इट इज. हे मल्टिप्लाय करा. सो मल्टिप्लिकेशन आपण कसं कॅरी आउट करतो, फर्स्ट जो मॅट्रिक्स आहे त्याच्या रोज डिनोट करायचे आहेत, सेकंड जो मॅट्रिक्स आहे त्याचे काय करायचे आहेत कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 इंटू 1 काय झालं 1, प्लस करणार आपण करेक्ट, मायनस टॅन एक्स इंटू टॅन एक्स काय म्हणणार टॅन स्क्वेअर एक्स. देन फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 इंटू मायनस टॅन एक्स काय म्हणणार मायनस टॅन एक्स मायनस टॅन एक्स. करेक्ट, हां मायनस 2 टॅन एक्स. देन R2 C1 टॅन एक्स प्लस टॅन एक्स लिहायचं की डायरेक्ट इथे टॅन एक्स प्लस टॅन एक्स. and then R2 C2, this is minus tan square x plus 1. करेक्ट. आता ही टर्म आपण आतमध्ये शिफ्ट करूयात. दिस इज इक्वल टू फर्स्ट टर्म विल बी 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. Second term will be minus 2 tan x upon 1 plus tan square x. What will be this term? Tan x plus tan x किती झालं ते 2 tan x
अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर एक्स, 1 मायनस tan स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर एक्स. करेक्ट. कसले फॉर्म्युले ते? हां, मल्टिपल अँगलचे फॉर्म्युले आहेत इन टर्म्स ऑफ टॅन. सो 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स काय बनतं? कॉस 2x. हे मायनस आणि 2 tan x अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स साइन 2x, साइन 2x कॉस 2x. राईट. हा एक पॅटर्न इम्पॉर्टंट आहे. याच्यावर तुम्हाला 3-4 क्वेश्चन भेटतील. काही ना काही चेंजेस आहेत फक्त. झाले का? नेक्स्ट लिहा. इफ ए इज इक्वल टू if a is equal to 1 cot theta by 2 minus cot theta by 2 1 cot theta by 2 minus cot theta, then a inverse is equal to ऑप्शन्स लिहायची गरज नाही आहे. ए इनवर्स ॲडजॉइंट मेथडने फाइंड आउट करायला स्टार्ट करा. मी ऑप्शन्स लिहितोय. कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2 इंटू ए ट्रान्सपोज मायनस साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2 ए ट्रान्सपोज 1 प्लस 1 प्लस cos theta by 2 असे ऑप्शन्स होते. सो फाइंड ए इनवर्स बाय ॲडजॉइंट मेथड. 2-3च कॉन्सेप्ट आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं एक तर सिंग्युलर नॉन सिंग्युलर यूज होईल किंवा मग ॲडजॉइंट मेथड यूज होईल. फक्त मग व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स भरपूर सारे आहेत. कधी ट्रिग्नोमेट्री आहे, कधी काही अननोन फाइंड आउट करायचं आहे. बरं ट्राय करा बरं. सेम एकच मेथड आहे. 1 अपॉन पहिले डिटर्मिनंट फाइंड आउट करून घ्या, देन यू फाइंड कोफॅक्टर मॅट्रिक्स, then find adjoint matrix, and then you write A inverse. डिटर्मिनंट किती येणार आहे? 1 मायनस मायनस काय होणार? प्लस. करेक्ट. कॉट स्क्वेअर थीटा बाय 2. सो 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा काय होतं?
कोसेक स्क्वेअर थीटा, राईट. इथे काही कॉट नाही, तो कन्वर्जन इथे आपल्याला करावं लागेल, राईट. सो हे किती बनणार, कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2, करेक्ट. देन लेट अस राईट कोफॅक्टर मॅट्रिक्स. मायनस कॉट थीटाचं काय होणार, कॉट थीटा बाय 2. कॉट थीटा बाय 2चं काय होणार, मायनस कॉट थीटा बाय 2. Then you take the transpose of this first row as first column, second row as second column, then write A inverse. काय सांगा, काय ना ऑप्शन. सो ए इनवर्स तुमचं काय होणार आहे, 1 कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2 इंटू adjoint matrix 1 मायनस कॉट थीटा बाय 2, हां कॉट थीटा बाय 2 आणि 1. नाही असंच लिहिलं त्यांनी, काय नाही असंच आहे ऑप्शन. साइन स्क्वेअर थीटा होल डिवायडेड बाय 2. सांगा आन्सर आले, काय ऑप्शन काय करणार. पण नाही थीटा बाय 2 असंच ऑप्शन आहे, साइन स्क्वेअर थीटा होल डिवायडेड बाय 2. सांगा. सांगा काय लिहिणार, ऑप्शन काय करणार तुम्ही चूज. हा पार्ट काय, ऑप्शन जर व्यवस्थित ऑब्झर्व केले, हां दिस इज ए ट्रान्सपोज, करेक्ट. सो आता फक्त याचं काहीतरी कन्वर्जन झालं पाहिजे, बरोबर ना. ए ट्रान्सपोजच बनेल ना. हां आता फक्त याचं कन्वर्जन करा काहीतरी. हां साइन स्क्वेअर थीटा बाय 2 पुढे आपल्याकडे हे आहेत ना फॉर्म्युले, कोणते फॉर्म्युले, कॉस 2 थीटाचे फॉर्म्युले आहेत. सो कॉस 2 थीटाचा एक फॉर्म्युला काय, 1 - 2 साइन स्क्वेअर थीटा, करेक्ट. ही टर्म इकडे शिफ्ट करा, ही इकडे शिफ्ट करा, काय झालं आहे, 2 साइन स्क्वेअर थीटा विल बी इक्वल टू 1 - कॉस 2 थीटा, करेक्ट. सो व्हॉट अबाउट साइन स्क्वेअर थीटा, साइन स्क्वेअर थीटा काय बनणार, 1 - कॉस 2 थीटा डिवायडेड बाय 2, करेक्ट. सो इथे थीटा आहे, थीटाचं डबल झालं इथे, बरोबर ना. लेफ्ट हँड साईडला जर थीटा आहे तर राईट साईडला 2 थीटा होते, डबल होते.
मग इथे जर θ/2 असेल, θ/2चं डबल किती होणार थीटा. सो साइन स्क्वेअर θ/2 याला काय लिहिणार 1 मायनस कॉस थीटा अपॉन 2 इंटू ए ट्रान्सपोज. राईट साईडला मेन्शन करून ठेवा. असे 3-4 क्वेश्चन भेटतील, काही ना काही चेंजेस असतील. झाले का? नेक्स्ट तुम्हाला सॉल्व करायचं आहे द थर्ड एलिमेंट झाले का? नेक्स्ट लिहा द थर्ड एलिमेंट इन दी सेकंड रो. व्यवस्थित लिहा द थर्ड एलिमेंट in the second row of adjoint of matrix A. थर्ड एलिमेंट फाइंड आउट करायचा आहे सेकंड रो मधला थर्ड एलिमेंट, बट तो मॅट्रिक्स एचा नाही, कोणता ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू AIJ 3/3 where AIJ is equal to 2i plus j is आणि ऑप्शन्स आहेत 2 - 2 4 - 4 2 - 2 4 - 4. मॅट्रिक्स एची ऑर्डर किती आहे 3/3 करेक्ट. हे आपण एलिमेंट कसे डिनोट करतो A11 A12 A13 A22 A23 A31 A32 A33. पहिले मॅट्रिक्स ए फॉर्म करूयात, नंतर त्याचा ॲडजॉइंट बनेल. सो मॅट्रिक्स ए काय बनणार आहे आता AIJ आहे राईट. आपण एलिमेंट कशाने डिनोट करतो AIJ. सो AIJ काय रिप्रेझेंट करत आहे 2i + j. सो फर्स्ट हे बघा A11 याच्यामध्ये हे काय असतं आय आणि हे सेकंड जे नंबर आहे तो काय असतो जे. सो फर्स्ट एलिमेंट काय बनेल 2i + j 2 × 1 + 1 2 + 1 3. सेकंड एलिमेंट काय बनणार 2 + 2 कळते काय. हे बघा A13 हा एलिमेंट काय बनणार आहे 2 × 1 + 3 2i + j राईट. सो 2 + 3 किती बनणार 5. कळले का. सो मॅट्रिक्स कंप्लीट करा, त्याचा ॲडजॉइंट फाइंड आउट करा, त्या ॲडजॉइंट मधला थर्ड एलिमेंट सांगायचा आहे सेकंड रो मधला. कळले काय. जसं हा A12 कसा कॅल्क्युलेट झाला A12 आपल्याकडे काय 2i + j असा एलिमेंट आहे. सो 2 × i किती आहे 1 आणि j किती आहे 2. सो 2 + 2 किती झालं 4, म्हणून इथे 4 लिहिले. जसं A21 आहे A21 कसा कॅल्क्युलेट होणार A21 काय 2i + j 2 × i किती आहे 2 j किती आहे 1 5. असे सगळे एलिमेंट्स कॅल्क्युलेट करा आणि त्याचा ॲडजॉइंट फाइंड आउट करायचं आहे.
किती आहे 4. हो ना, हे किती आले 5 पुढे काय आले 6 7. आता जर प्रॉपर प्रॅक्टिस असेल तर हे बघा ॲडजॉईंट, ठीक आहे, आपण ॲडजॉईंट फाइंड आउट करू शकतो. त्यांनी काय विचारलं आहे फक्त थर्ड एलिमेंट ऑफ सेकंड रो, थर्ड एलिमेंट ऑफ सेकंड रो. सो पहिले आपण याचा को फॅक्टर बनेल आणि को फॅक्टरचा आपण काय घेतो ट्रान्सपोज. सो ट्रान्सपोज म्हणजे काय, याचे जे को फॅक्टर आहे तो याचा फर्स्ट कॉलम बनेल, ही जी सेकंड रो आहे सेकंड कॉलम बनेल, आणि जी थर्ड रो बनणार आहे हां तो इथे काय बनणार आहे थर्ड कॉलम. सो तुम्हाला हा वाला म्हणजे याचा तुम्हाला हे फाइंड आउट करावं लागेल, करेक्ट का A32चं. सो पूर्ण फाइंड आउट MCQला पूर्ण फाइंड आउट करायची गरज नाही. सो डायरेक्टली तुम्ही 8चा काय फाइंड आउट करणार को फॅक्टर, दॅट विल बी आन्सर. कळलं का? बाकी आत्ता ठीक आहे आपण फाइंड आउट करतो, पण एकदम व्यवस्थित प्रॅक्टिस झाली तर डायरेक्टली तुम्ही फक्त याचाच को फॅक्टर फाइंड आउट करा. कारण ही जी फर्स्ट रो आहे फर्स्ट कॉलम बनेल, सेकंड रो सेकंड कॉलम बनणार आहे, थर्ड रो थर्ड कॉलम बनणार आहे. सो त्यांनी काय विचारलं आहे, जो एलिमेंट आहे एलिमेंट बिलॉंगिंग टू हां सेकंड रो मधला एलिमेंट थर्ड एलिमेंट विचारलेलं आहे. सो 8चा को फॅक्टर राईट काय बनणार ते -1 टू दी पॉवर 3 + 2 इंटू रो डिलीट केली कॉलम डिलीट केलं 21 - 25. सो हे -4 इंटू -1 काय म्हणलं 4 राईट. जर तुम्ही सगळे फाइंड आउट करायचं सो इट विल टेक टाईम, बरोबर ना. त्याच्यामुळे मग तेवढी प्रॉपर प्रॅक्टिस पाहिजे की तुम्हाला डायरेक्टली हे कळायला पाहिजे की याचा इथे को फॅक्टर बनणार आहे थर्ड एलिमेंट ऑफ सेकंड रो. बाकीचे फाइंड आउट करायची गरजच नाही. आन्सर काय येणार 4. हां लिहिलं आहे बरोबर, हे मार्किंग करून ठेवा या पद्धतीने, काही प्रॉब्लेम नाही. हां तुम्हाला कळेल त्यानंतर. नेक्स्ट आपण जे सॉल्विंग हे केलं होतं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, त्याच्या 2 मेथड्स होत्या. फर्स्ट मेथड काय होती आपलं झालं ना ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस, त्यातलं एक ॲप्लिकेशन आपण काय बघितलं सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन. फर्स्ट मेथड काय होती रिडक्शन मेथड आणि सेकंड मेथड काय होती इन्व्हर्स मेथड. सो रिडक्शन मेथडमध्ये आपण काय करतो पहिले स्टेप दोन्हीकडे सेम आहे, x = b, आणि जो मॅट्रिक्स ए आहे त्याला कशात कन्वर्ट करतो नाही मॅट्रिक्स एला कशात कन्वर्ट करतो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये. आठवते का ते अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करतो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही XYZ फाइंड आउट करता. आणि इकडे x काय लिहितात इन्व्हर्स मेथडमध्ये एक्स काय असतो तुमचा A−1 × b, करेक्ट ना. हां तर त्याच्यावर एक क्वेश्चन आहे, एकदा बघून घ्या रिडक्शन, तुम्हाला सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट मी नाही करणार आहे सॉल्व, रिडक्शन मेथडचं एक एक्झाम्पल बघून घ्या आणि सॉल्व करा हे एक्झाम्पल. तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला जमतील एक्झाम्पल, घरी बघायला लागतील 2-3 वेळेस. नुसता क्लास लिहून काही नाही होणार. ट्वेल्व 15 13 then value of x² + y² + z² is equal to राईट. हा क्वेश्चन आहे तुम्हाला. हे कोणत्या फॉर्ममध्ये a × x = b, करेक्ट. एकदा का तुम्हाला XYZच्या व्हॅल्यूज भेटल्या यू कॅन कॅल्क्युलेट x² + y² + z², करेक्ट. सो यू कॅन यूज हिअर
काय मेथड यूज करतात? रिडक्शन मेथड यूज करा, राईट. रिडक्शन मेथडमध्ये काय करणार तुम्ही? हा जो मॅट्रिक्स ए आहे याला कशात कन्वर्ट करायचं आहे? अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये, युझिंग व्हॉट? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आणि एक्स वाय झेड फाइंड आउट करा. एकदा का एक्स वाय झेड भेटले, यू कॅन कॅल्क्युलेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे हा तुमचा डायगोनल झाला. याच्या खालचे एलिमेंट तिन्ही काय करायचे? 0. हा 0 करायचा, हा 0 करायचा, हा 0 करायचा. नाही, डिटर्मिनंट नाही फाइंड आउट करायची गरज. मेथड एक एक्झाम्पल चेक कर ना रिडक्शन मेथडचं. ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स असा टॉपिक आहे बघ, तिथे बघ रिडक्शन मेथड लिहिलं आहे आपण. आलं फोल्डर.
काल आपण एक एक्झाम्पल केले असे सॉल्व. ए आणि ए इनवर्स दिलेले होते आणि काहीतरी अननोन आणि अननोन फाइंड आउट करायचं. सो विल यूज बेसिक डेफिनेशन राईट. जसा इनवर्स आपण इनवर्स कसा डिफाईन केला आहे, ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू वॉट, आय. बस हे यूज करा. So 1/11 A into A inverse is equal to I 1 0 0 0 1 0 0 0 1. A is what, minus 1 7 minus 24 2A4 2 minus 3 15. A inverse 3 3 4 2 minus 3 4 B minus 1 C. So R1 R2 R3 C1 C2 C3 मॅट्रिक्स मल्टिप्लाय करायचे. 1/11 ॲज इट इज ठेवा. हे दोन मॅट्रिक्स मल्टिप्लाय करून घ्या, नंतर 11 आतमध्ये टाका. So R1 into C1. So this is minus 3 plus 14. Minus 3 plus 14. 11 झालं ते. 11 minus 24B. लिहायचं डायरेक्ट का एक एक एलिमेंट लिहायचं आहे. R1 into C1 आहे minus 1 into 3 किती झालं, minus 3 plus 7 into 2 किती झालं, 14 minus 24B. हां, हे सगळे एलिमेंट म्हणा. R1 C2. So this is minus 3 किती होणार, minus 21 plus 24. Next, this is minus 4 plus 28 minus 24C. Is only first row. Then R2 C1 2 into 3 6 plus 2A plus 4B. Then R2 C2 2 into 3 6 minus 3A minus 4. R2 C3 8 plus 4A plus 4C. Then R3 C1 2 into 3 is 6 minus 6 plus 15B. 6 plus 9, correct, 6 plus 9 minus 15. R3 C3 8 minus 12 plus 15C. ऑप्शन क्या है, सी.
करेक्ट. सो मॅट्रिक्स काय येणार? सो हे किती झालं? 11 मायनस 24b अपॉन 11 0 by 11 0 24 minus 24c 24 minus 24c by 11 आणि इथे काय तुमचं 1 0 0 0 1 0 0 0 1. नेक्स्ट पुढचा एलिमेंट किती येणार आहे? 6 प्लस 2a प्लस 4b by 11. This will be 2 minus 3a upon 11. 8 plus 4a plus 4c by 11. 15b by 11. 0 and हे किती झालं? मायनस 4 प्लस 15c अपॉन 11. राईट. मॅट्रिक्स काय इक्वल. सो करस्पॉन्डिंग एंट्रीज काय बनणार आहे त्यांच्या? इक्वल. करेक्ट आहे काय? सो आता काय काय कम्पेअर करणार? 2 minus 3a by 11 ही जी एंट्री कशाची इक्वेट होणार? 1. सो हे 11 झालं. सो मायनस 3a इज इक्वल टू मायनस 9 प्लस 9. हां प्लस 9. सो a विल बी मायनस 3. 15b by 11 0 असेल तर b किती होणार आहे? 0. हां ठीक आहे. एकच ए जरी तुम्ही कॅल्क्युलेट केला तरी हा ऑप्शन होईल. राईट. मायनस 3 एकाच याच्यात आहे. खाली झाले का? 5a प्लस बीचं एक एक्झाम्पल झालं का? 5a मायनस बी 3 2 असा मॅट्रिक्स ए आहे. 5a प्लस बी कॅल्क्युलेट करायचं आहे. 5a प्लस बी नाही ना? राईट डाऊन. लिहा क्वेश्चन लिहा. इफ ए इज इक्वल टू 2/2चा मॅट्रिक्स लिहायचा आहे. 5a मायनस बी सेकंड एलिमेंट 5a मायनस बी 3 2 अँड लिहिला का फर्स्ट मॅट्रिक्स 2/2. 5a फर्स्ट रो काय? 5a मायनस बी. सेकंड रो काय? 3 2 and a into adjoint of a into adjoint of a is equal to a into a transpose. Then 5a plus b is equal to, then 5a plus b is equal to, options is 7 9 5 13. सो जे इक्वेशन दिलेले ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करा.
ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए करावं लागेल आणि आर एच एस काय दिलेली ए इंटू ए ट्रान्सपोज दिलेले. हां सगळे मॅट्रिक्स टाका त्याच्यात. A into adjoint of A is equal to A into A transpose. So 5A plus B विचारले, then 5A plus B is equal to so let us find adjoint first. Adjoint साठी काय लागेल कोफॅक्टर. हां ॲडजॉईंट याच्यात हां पण ते 5A प्लस बी येते का आपल्याला 5A प्लस बीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो हेच यूज करावं लागेल. ते ए टाका ॲडजॉईंट ऑफ ए मॅट्रिक्स मल्टिप्लाय करावे लागतील. ए इंटू ए ट्रान्सपोज ए मल्टिप्लाय करावं लागेल आणि मग जसं आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये इक्वेट केलं तसं इक्वेट करावं लागेल. राईट. सो पहिले आपण ॲडजॉईंट फाइंड आउट करूयात. ॲडजॉईंटसाठी काय लागेल कोफॅक्टर मॅट्रिक्स. हे 3 आहे 3चं काय होणार -3. हे मायनस बी आहे मायनस बीचं काय होणार बी. सो देअरफॉर ॲडजॉईंट ऑफ ए फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम. राईट. आता हे घ्या ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए A into A transpose. So what is A? Five A minus B 3 2 adjoint 2 B minus 3 5 A 5A minus B 3 2 अँड ए ट्रान्सपोज एचा ट्रान्सपोज लिहायचं आहे 5A मायनस बी 3 2. हे मल्टिप्लाय करा हे मल्टिप्लाय करा अँड यू इक्वेट. नाही ऑप्शन्स काय आहेत 7 9 13 5. ए आणि बी नाही 5A प्लस बी कॅल्क्युलेट करायचे. हे किती येते दिस इज 10A प्लस 3B करेक्ट. देन 5AB मायनस 5AB. देन दिस इज 3 इंटू 2 किती झालं 6 मायनस 6. दिस इज 3B प्लस 10A is equal to 5A plus B. So this is how much 25A square plus B square correct. Then this is how much 15A बरोबर ना R1 आणि C1. सो दिस इज 15A minus 2B अगेन 15A minus 2B 6 इकडे करेक्ट केलं का आपण हां 6 minus 6 होतं करेक्ट. सो दिस इज 3 इंटू 3 किती झालं 9 9 प्लस 4 13.
येते का कशाने 5a + b काय इक्वेट करणार? ओके, हे बघा, हे किती झालं? 15a - 2b. 15a - 2b याची व्हॅल्यू किती होणार? 0. आणि सेकंड एक इक्वेशन तुम्हाला इथून भेटेल, 10a + 3b = करेक्ट का? सो फ्रॉम दिस 15a will be equal to how much? 2b. So what about a? 2b by 15. ही व्हॅल्यू इथे पुट करूयात. सो दिस इज 10. a ची व्हॅल्यू टाकायची. सो 2b/15 प्लस 3b = 13. करेक्ट? किती झाले? 5 2 जार 5 3 जार किती झालं ते? 4b/3. 4b/3 प्लस 3b = 13. क्रॉस मल्टिप्लाय. सो क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे? 4b प्लस 9b/3 = 13. किती झाले? 13b/3 = 13. 13 काय झालं? कॅन्सल. व्हॉट अबाउट b? 3. b ची व्हॅल्यू 3 आली. आता b ची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करूयात. a काय होता तुमचा? 2b/15. सो 2 × b किती आहे? 3/15. किती आलं हे? करेक्ट आहे का? 2/5. सो काय कॅल्क्युलेट करायचं आहे? 5a + 2b. 5 × a प्लस 2 × b. 2 + 6. 8 आहे का? पण 8 सांगितलं मी ऑप्शन. 5a हां b. ओके, 5a + b कॅल्क्युलेट करायचं. हां 7 9 13 5 5. राईट. सो डायरेक्ट 5a + b ची टर्म नाही भेटत आहे. a आणि b कॅल्क्युलेट करावं लागतं आहे आणि मग 5a + b कॅल्क्युलेट करायचं. झाले का? Write down, if a is equal to 3/3 मॅट्रिक्स लिहायचा आहे. फर्स्ट रो लिहा 3 - 3 4. सेकंड रो
2 minus 3 4. Third row 0 minus 1 1. Then A inverse is equal to, options लिहा, then A inverse is equal to, first option A, second option A square, third option A cube, last option A to the power 4. हे बघ आता इथे ए इनवर्स आपण याला काही ऑप्शन नाही, तुम्हाला ॲडजॉइंट मेथड यूज करावी लागेल. ए इनवर्स तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल. आता तो एच्या इक्वल तर येणार नाही तो राईट. सो तुम्हाला ए स्क्वेअर कॅल्क्युलेट करावा लागेल. क्वेश्चन काय आलं काय, ए इनवर्स तुम्ही कॅल्क्युलेट करून घेणार. सो ए इनवर्स कशाच्या इक्वल असेल, एच्या तर इक्वल नसेल तो. मग ए स्क्वेअर परत कॅल्क्युलेट करावं लागेल. ए स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट करणार, ए इंटू ए. मग ते चेक करावं लागेल की ए इनवर्स ए स्क्वेअरच्या इक्वल आहे की नाही. आलं तर ठीक आहे, अदरवाईज ए क्यूब कॅल्क्युलेट करावं लागेल. ए क्यूब कसा कॅल्क्युलेट करणार, ए स्क्वेअर इंटू ए. जो ए स्क्वेअर तुम्ही कॅल्क्युलेट केला आहे तो परत यूज करायचा. ए स्क्वेअर इंटू ए ने ए क्यूब. आलं तर ठीक आहे, अदरवाईज ए टू दी पॉवर 4पर्यंत कॅल्क्युलेट करावं लागेल. हां, याला काही शॉर्टकट वगैरे ऑप्शनच असे दिले. ऑप्शनमध्ये मॅट्रिक्स दिला आहे का, नाही. मॅट्रिक्स दिला असेल तर आपण मग मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनने ट्राय केलं असतं, किंवा मग ए स्क्वेअर कॅल्क्युलेट करून बघा, काय इझी जाणार. क्वेश्चन काय आलं, काय करायचं आहे. हां, ए इनवर्स कशाच्या इक्वल आहे ते फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. ए स्क्वेअर ए क्यूब ए टू दी पॉवर 4. एक तर मी जसं सांगितलं तसं कॅल्क्युलेट करावं लागेल. ॲडजॉइंट मेथडने ए इनवर्स कॅल्क्युलेट करा आणि मग चेक करा. ए स्क्वेअर कॅल्क्युलेट करा, ए क्यूब. अदरवाईज ए स्क्वेअर कॅल्क्युलेट करा, ज्यांचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन फास्ट आहे. जर ए स्क्वेअर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ए इंटू ए स्क्वेअर काय यायला पाहिजे, आयडेंटिटी मॅट्रिक्स, राईट. जर ए स्क्वेअरने नाही आलं तर मग ए क्यूब कॅल्क्युलेट करावं लागेल. ए इंटू ए क्यूब काय यायला पाहिजे, आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो बेटर आपण ॲडजॉइंटने स्टार्ट करूया ना, ॲडजॉइंट प्रॅक्टिस पण होईल. ॲडजॉइंट मेथडने कॅल्क्युलेट करूयात. हे झाले का लिहून, कर. ॲडजॉइंटने, ॲडजॉइंटसाठी काय लागेल, पहिले डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करा, राईट. लेंदी एक्झाम्पल. ए इनवर्स आणि परत मग ए स्क्वेअर ए क्यूब सगळं कॅल्क्युलेट करावं लागेल. सो मॅट्रिक्स ए इज गिवन, वी हॅव टू फाइंड ए इनवर्स. आणि ऑप्शन्स तुमचे आहेत ए स्क्वेअर ए क्यूब ए टू दी पॉवर 4. 3 minus 3 4. 2 minus 3 2 minus 3 4. 0 minus 1 1. So let us calculate determinant. So 3 in bracket, this is minus 3 plus 4 1. मायनस ऑफ मायनस 3 म्हणजे काय आलं, प्लस 3. रो डिलीट, कॉलम डिलीट. 2 minus 2. So this is 3 plus 6 minus 8. किती आलं, 1. Then cofactor matrix. जेव्हा 3/3 असेल, जेवढे पण डायगोनल एलिमेंट आहे, प्रिन्सिपल ॲज वेल ॲज दिस, यांच्या साईन चेंज करायच्या नाही, बाकीच्यांच्या साईन फक्त चेंज करायचे. हे प्रॅक्टिस करावी लागेल ना थोडी, अदरवाईज तुम्ही जर प्रत्येक लिहित बसले कोफॅक्टर ऑफ 3 कोफॅक्टर ऑफ -3, खूप वेळ लागेल. कारण इथे ए स्क्वेअर आणि ए क्यूब हे पण कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. आणि प्लस चुकलं पण नाही पाहिजे. हे असंच लिहायची सवय करा आता. हां, कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहा, एका एलिमेंटचा कोफॅक्टर लिहित जायचे, त्याचा ट्रान्सपोज, तरच त्या स्टेप्स कमी होतील. अदरवाईज मग खूप लेंदी होईल एक्झाम्पल. सो 3चा कोफॅक्टर किती येणार आहे, -3 + 4 1. साईन चेंज करू नका. देन -3चा कोफॅक्टर, साईन चेंज करावे लागेल. रो डिलीट केले, कॉलम डिलीट केले. दिस इज 2. 2चं काय लिहावं लागेल, -2.
देन 4चा कोफॅक्टर रो डिलीट कॉलम डिलीट किती येणार आहे -2 येणार आहे. देन 2चा कोफॅक्टर डिलीट दी रो डिलीट दी कॉलम किती झाले -3 + 4 म्हणजे 1 झालं. साईन चेंज करा -1. देन -3 रो डिलीट कॉलम डिलीट 3 देन 4 रो डिलीट कॉलम डिलीट किती येणार आहे -3. साईन चेंज करावी लागेल. देन 0चा कोफॅक्टर रो डिलीट कॉलम डिलीट हे बघा हे किती झालं -12 -12 + 12 0. -1चा कोफॅक्टर रो डिलीट कॉलम डिलीट हे झालं 12 12 - 8 4 4ची साईन चेंज करा -4. हे असंच प्रॅक्टिस करावी लागेल. हे फास्ट झालं पाहिजे. बोर्डला तुम्ही लिहू शकता एक एक एलिमेंटला, तिथे खूप वेळ राहील. बाकी MCQला तुम्हाला हे ओरलीच करावं लागणार आहे. तुम्ही जर प्रत्येक एलिमेंट आहे मग तेवढे रफ पेपर पण भेटणार नाही, राईट. याचंही लिहायचे रो डिलीट कॉलम डिलीट हे किती झालं -9 -9 + 6 -3. हा झालं कोफॅक्टर. लिहा आता ॲडजॉईंट लिहा आणि A इनवर्स लिहा. राईट. सो कोणत्या क्वेश्चनला टाईम लागणार आहे ते पण कळायला पाहिजे. जर टाईम लागणार आहे आणि काही चुकलं तर ते खूप प्रॉब्लेमॅटिक होईल. नेक्स्ट ॲडजॉईंट. फर्स्ट रो ॲज फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. सो हाच तुमचा A इनवर्स राहणार आहे, राईट. कारण डिटर्मिनंट किती आला आहे 1. सो हा तुमचा A इनवर्स आहे. आता Aच्या इक्वल आहे का नाही. सो फर्स्ट ऑप्शन कॅन्सल झाला. A² कॅल्क्युलेट करूयात. A² कसा कॅल्क्युलेट होणार A × A ने करा. A² कॅल्क्युलेट करा. आता फक्त एक एक एंट्री जरी कॅल्क्युलेट करी तरी होऊन जाईल, कळते का. पूर्ण कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. जसं हा काय हे तुम्ही लिहिणार, राईट. हे किती झालं 3 - 3 4 आणि इकडची एक एंट्री लिहून टाका. हे किती आहे 3 2 0. फर्स्ट एंट्री किती यायला पाहिजे 1. 1 येत असेल तर आपण पुढे चेक करणार. येते का बघा. 3 × 3 किती झालं 9 -6 येते का नाही, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. बट A³ परत A² कॅल्क्युलेट करावं लागेल, नाही जमणार असं. ठीक आहे, पूर्ण कॅल्क्युलेट करावंच लागेल ते, कारण आपल्याला A³ जमेल का 1 एक आहे. ठीक आहे, बघूयात काय होतं. एक एंट्री चेक करायची आहे ना फर्स्ट. A³ पण नाही आहे, काही चुकलं नाही ना. ठीक आहे, बघूयात. नक्की का. आय थिंक A³ आन्सर दिले आहे ना. A³ दिला आहे आन्सर. ठीक आहे, बघा. A² तर नाही येते, बट आपल्याला A³ ला A² लागेल. ठीक आहे, आणखी काय एकदा लिहूयात, नंतर बघू आपण. -1 1 हे काय होतं एच लिहायचं आहे ना इथे. -3 4 -3 4 -1 1. सो फर्स्ट एंट्री किती येते किती झालं 3 9 + 6 किती झालं 3. एक रो फक्त कॅल्क्युलेट करा, तेवढं इनफ होईल. आय थिंक फर्स्ट रो जरी तुम्ही कॅल्क्युलेट करी तरी चालून जाईल. A² हे किती येते -4 4, राईट. एवढं फर्स्ट जरी असलं तरी आपण यूज करू शकतो. A³ ला काय लिहिणार तुम्ही A² × A
ही रो किती आली आहे 3 -4 4 करेक्ट. आणि याचा फर्स्ट कॉलम लिहावा लागेल 3 2 0. 3 × 3 9 -8 1 असं करू शकतो. सो आन्सर किती येणार A³. पण A⁴ ची नाही येते ना एंट्री, तर बघावं लागेल. अरे याला काही शॉर्टकट वगैरे नाही, असं सॉल्व्ह करावं लागेल ना. मेन हे नाही चुकायला पाहिजे. इथेच गडबड झाली तर ते आन्सरच भेटणार नाही तुम्हाला काय. नंतर कंप्लीट करा हे असं आत्ता लिहून टाका. नंतर तुम्ही बघा तेवढीच प्रॅक्टिस होईल. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहेत. हां ठीक आहे. मग ते लक असलं तर ठीक आहे A³ नाही तर मग A⁴ आहे. आता हे ठीक आहे आन्सर आपण पहिले चेक केलं A³ अदरवाईज मग ते चेक करावं लागलं. कारण ह्याच्यात कॉन्सेप्ट काही नाही आहे. म्हणजे आपण 2-3च गोष्टी डबल रिपीट यूज करतो. एक तर ॲडजॉईंट आहे किंवा A × A−1 आहे. पण मग तुम्ही व्हरायटी बघा खूप सारी. कधी ट्रिग्नॉमेट्री टाकले, कधी या टाईपचं आहे. सो याच्यात व्हरायटी खूप आहे. एक्झाम्पलमध्ये चॅप्टर एकदम म्हणजे छोटं आहे. 3-4च टॉपिक आहे त्याच्यात फक्त. एक लास्ट करूयात. हां सायमल्टेनियसच आहे. अजून त्याच्यात बाकी आहे होमोजिनियस जे डबल होमोजिनियस नॉन होमोजिनियसवाला तो टॉपिक बाकी आहे. नेक्स्ट लिहा एक लास्ट. इफ A and B आर नॉन सिंग्युलर मॅट्रायसेस, इफ A and B आर नॉन सिंग्युलर मॅट्रायसेस ऑफ ऑर्डर 2, if A and B are non-singular matrices of order 2 such that AB inverse is equal to 1/6 AB inverse दिलेलं आहे. Then A inverse is equal to 1/3 4 3 -1 0. Then B inverse is equal to 2 3 1 -1 1/2 3 1 2 4 1/2 -1 3 1 2 1/6 1 1 2 3 1 1 2 3. ठीक है. हां B इनवर्स इंटू A इनवर्स आहे. हां हे लिहून घ्या. AB इनवर्स इज इक्वल टू B इनवर्स इंटू A इनवर्स. सो आता A इनवर्स दिलेला आहे करेक्ट. काय कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला B इनवर्स. आता इथे ऑप्शन्स यूज करूयात. ही साईड माहिती. ही साईड किती आहे तुमची 1/6 -1 -3 2 3. बी ऑप्शन आपल्याला टाकायचं आहे. याच्यामधला एखादा बी ऑप्शन इथे यूज करायचं आहे. आणि A इनवर्स माहिती आहे. हे बघा सगळीकडे किती आहे 1/2 1/2 1/2.
हे 1/2 इंटू 1/3 हे किती होणार आहे 1/6 करेक्ट. सो इथे एक मॅट्रिक्स शोधा ज्यांचं मल्टिप्लिकेशन हे 1/6 आले आपलं. इथे एक मॅट्रिक्स शोधायचं आहे आउट ऑफ दिस. या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे -1 -3 2 3. कळलं क्वेश्चन. हां हे बघा ही साईड दिलेली ए बी इनवर्स तुम्हाला दिलेलं आहे. आता इथे दोन मॅट्रिक्स आहे यांचं मल्टिप्लिकेशन हे यायला पाहिजे. सो ए इनवर्सचं हे कोएफिशियंट किती हा पार्ट किती 1/3 1/3 इंटू ए 1/2 हे किती झालं 1/6 झालं राईट. ए इनवर्स आपण लिहून घेतला. ए इनवर्स किती आहे 4 3 -1 0 हा 1/3 ऑलरेडी इथे इन्क्लुडेड आहे. सो इथे एक मॅट्रिक्स शोधायचा आहे. सपोज आपण फर्स्ट घेतला 2 3 1 -1. सो 2 इंटू 4 किती झालं 8 8 -3 5 आहे 5 आहे का नाही. फर्स्ट ऑप्शन गेला. सेकंड बघा 3 1 2 4 3 1 हां 3 1 2 4 3 इंटू 4 किती झालं 12 -1 हा पण गेला राईट. नेक्स्ट -1 3 -1 3 1 2 किती झाले -4 हे पण नाही येते का -4 नाही ना -3 येणार नाही. 4 3 वाली रोला जर का त्या -1 1 वाल्याच्या म्हणजे ऑप्शन सी च्या फर्स्ट कॉलमला ए इनवर्सच्या फर्स्ट रोनी मल्टिप्लाय केलं A11 -1 काय 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 4 आणि 3 ची जी रो आहे तिला 4 आणि 3 ची जी रो आहे म्हणजे ए इनवर्सची फर्स्ट रो त्याला ऑप्शन सी च्या फर्स्ट कॉलमने मल्टिप्लाय केलं A11 ओके हा इकडे घेतल्यावर हे किती होते -4 हां -4 + 3 पण तरी 1च येते ना -1 पाहिजे ना तिथे. अरे हे बघ 4 3 -1 0 याला जर -1 3 1 2 ने मल्टिप्लाय केलं हां ठीक आहे -1 येणार. आणि लास्ट 1 1 2 3 नाहीच बनणार बरोबर ना 1 1 2 3 हे किती झालं 4 4 -1 हे तर नाहीच येणार आहे. ऑप्शन टाकून बघा हा ऑप्शन 1